पुण्यवानाला आशीर्वाद देतात त्या दोन देवाचं नाव आहे महाराज, एक सूर्य आणि एक चंद्र. पण या जगात दोन देव असे, ते पाप्यालाही आशीर्वाद देतात आणि पुण्यवानाला आशीर्वाद देतात. त्या दोन देवाचं नाव आहे महाराज, एक आपली आई आणि एक आपला बाप. अहो, एखादा मुलगा बेवडा निघू द्या, दारू पिऊन आपल्या आई वडिलांना लाथाने मारू द्या, पण या जगात एक सुद्धा आई अशी आजपर्यंत झाली नाही की तिने आपल्या लेकरासाठी देवाकडे काही वाईट मागितलं म्हणून. अहो, किती मारू द्या आपल्या आईला हो, पण या जगात कधीच आई आपल्या लेकरासाठी वाईट मागत नाही महाराज. आपलं लेकरू जर आपल्या समोरून गाडीवर बसून गेलं ना, ती आई लांब जाईपर्यंत त्या लेकराकडे पाहते आणि देवाकडे एक विनंती करते, देवा जसा माझा मुलगा या ठिकाणी आनंदात बसून गेला ना, देवा एवढीच विनंती या, परत त्याला तसंच सुखात आणि समाधानात घरी वापस येऊ दे. काय आईचा अंतःकरण असेल हो. दुसऱ्यासाठी, आपल्या लेकरासाठी कायम देवाकडे सुख मागणार एकमेव पात्र कोणतं असेल, ती आमची आई आहे महाराज. ज्या वेळेस आई आपल्या मुलाला जन्म देते ना, त्याचं नावाचे महाराज बाळंत. एक तर बाळ किंवा अंत. आपल्या लेकरासाठी जी अंत स्वीकारते त्या एकमेव पात्राचं नाव हे महाराज आपली आई. किती कष्ट सहन करते अहो, करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण ज्या वेळेस एखादा बाळाला जन्म द्यायचा असतो ना, ईदभर पोट कापून बाळाला जन्म देणारी ती फक्त या जगात एकमेव आईच करू शकते महाराज. लहानपणी जर एखाद्या मुलाची आई वारली ना, तर ऐका, आमच्या जीवनातला घडलेला प्रसंग तुमच्या समोर सांगतो. संभाजीनगरला आमची कीर्तन सेवा होती. वाढदिवसाच्या निमित्तानं कीर्तन सेवा होती. त्या ठिकाणी कीर्तनासाठी गेलो. अनेक छोटी छोटी मुलं त्या ठिकाणी खेळत होते. कोणी लाडू खात होतं, कोणी पेढे खात होतं, कोणी केक खात होतं, कोणी नवे कपडे घालून आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडत होतं. पण एक मुलगा त्या ठिकाणी असा बघितला, त्याच्या शर्टला साध्या गुंड्याही नव्हत्या, पायाला जखम झालेली होती. तो मुलगा त्या ठिकाणी बसलेला होता. मी त्या घराजवळ गेलो. तिथल्या माता माऊलींनी गेल्याबरोबर मला त्या घरामध्ये नेऊन बसवलं. घरामध्ये गेल्याबरोबर त्या घराच्या समोरच्या भिंतीवर एक 25-26 वर्षाच्या तरुणीचा फोटो चिटकवलेला होता. मी घरात गेल्याबरोबर विचार केला, म्हटलं हा फोटो एकतर ह्या घरातील सुनबाईचा असावा, नाही तर या घरातल्या लेकीचा असावा. त्या माता मावल्या माझ्याजवळ बसले. त्यांना मी विनंती केली, म्हटलं माता मावल्यांनो, मी फार लांबून आलेलो आहे, मला थोडासा आराम करायचा आहे, तुम्ही थोडंसं बाहेर जा. असं म्हटल्याबरोबर त्या माता मावल्या बाहेर गेल्या. आणि ज्या मुलाच्या शर्टला गुंड्या नव्हत्या ना, त्या मुलाला मी जवळ बोलवलं. म्हणले, का रे बाळा, सगळे मुलं बघतोय मी, केव्हा तर तुझ्याकडे बघायला लागलो. सगळे मुलं आपल्या आईच्या गळ्यात पडतंय. कोणी नवीन शर्ट घातलेला आहे, कोणी लाडू खातंय, कोणी पेढे खातंय, कोणी केक खातंय. तुझ्या शर्टला साध्या गुंड्या नाही, पायाला जखम झाली, कितवीला आहेस म्हटले तू? त्या मुलाने मला सांगितलं, म्हटले महाराज मी 5वीला आहे. म्हटले का रे, सगळे मुलांनी नवे कपडे घातले, तू घाल ना नवा ड्रेस, तुझ्या आईला सांग ना मला नवा ड्रेस घेऊन द्यायला. त्या मुलाने हार्थ हाक मारली. म्हटले महाराज, अहो तेच सांगतोय तुम्हाला, तुम्ही महाराज आहात ना. अहो गेल्या 3 वर्षापासून माझी आई माझ्याशी बोलत नाही हो महाराज. तुम्ही सांगा ना एकदा माझ्या आईला, अगं तुझ्या लेकराला शाळेत जायला चप्पल नाही ग, अगं तुझ्या लेकराला शाळेत जाण्यासाठी वेळेवर टिफिन होत नाही, शाळेची गाडी दारावर येऊन उभी असती, तुझ्या मुलाला कधीच वेळेवर टिफिन होत नाही. सावत्राई आहे माझी, पण ती कधीच मला बरं पाहत नाही. महाराज शाळेत नेण्यासाठी मला चप्पल नाही हो, चप्पल नाही म्हणून माझ्या पायाला ठोकर लागली. ठोकर लागून 8 दिवस झाले, घरात कुणालाच माझी काळजी वाटली नाही हो. ज्या वेळेस माझी आई असती ना, म्हटले महाराज, अहो आल्याबरोबर माझ्या पायाला बघितलं असतं, दवाखाना केला असता, पाहिजे ते ट्रीटमेंट केली असती आणि जखम बरी केली असती. आज कुणाला सांगू महाराज हे माझं दुःख? तुम्ही महाराज आहात ना, सांगा ना माझ्या आईला एवढं. असं म्हटल्याबरोबर महाराज त्या पोराला मी जवळ घेतलं. म्हटले का रे, कुठे तुझी आई? सांगतो म्हटले तुझ्या आईला. त्या 5 वर्षाच्या मुलाने माझ्या पायाला अशी मिठी मारली.
जाम मिठी मारली महाराज माझ्या पायाला. आणि त्या 5 वर्षाच्या मुलानं त्या समोरच्या फोटोकडे हात केला आणि सांगायला लागला, म्हटलं महाराज अहो ही माझी आई आहे, सांगा ना माझ्या आईला एकदा माझ्याशी बोलायला. हो सांगा ना महाराज माझ्या आईला. दररोज दुःखाच्या जीवनात ठेचा खातो. आई होती, सर्वस्व माझं जीवन होतं. आता कोण मला शाळेत नेण्यासाठी डबा बनवून देणार? कोण माझ्या पायाची जखम बरी करून देणार? कोण माझ्या शर्टला गुंड्या लावून देणार? कुणीच कुणाचं नसतं हो महाराज. एकदा आई जीवनातून निघून गेली ना, कुणीच कुणाचं नसतं. आर्त हाक मारायला लागला आणि महाराज माझे पाय सोडत नाही आणि म्हणायला लागला, ए आई का तू स्वर्गाला गेली? ए आई का तू मला सोडून गेली? सांग ना आई एकदा तरी, का मला सोडून